जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून आज प्रशासनातर्फे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। शहादा मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमात रेशन दुकानदार, ग्राहकांसह ग्राहक चळवळीतील कार्यकर्ते आणि शासनाचे अधिकारी उपस्थित होते। सध्या ग्राहक राजा असला तरी त्याच्या हक्कांबाबत माहीत नसल्याने या कार्यशाळेच्या माध्यमातून ग्राहकांना कायद्यात त्यांच्या असलेल्या हक्कांची तरतुदीबाबत माहिती देण्यात आली। तसेच डिजिटल अरेस्टबाबत जनजागृती करत या अनुषंगाने ग्राहकाने घ्यावयाच्या काळजीबाबत देखील प्रबोधन करण्यात आले। या संदर्भात नंदुरबार जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। शहादा प्रतिनिधी सपना चौधरी, जय मल्हार न्यूज नंदुरबार। जागरूकता, उपभोक्ता न कोई पर्चा, सब दूर है उपभोक्ताओं की अदालत का ही अपना कानून, अपना अधिकार पहचान। आपल्या इथे ग्राहक संघटनेसाठी एका गाडाचे त्या काय आज येऊ शकल्या नाही वंदनाचे तोरवणे, पण त्यांचे दुसरी पंचायतचे जिल्हा सचिव अशोक सूर्यवंशी साहेब, उदय निकुंज, एफडीएच्या पाटील जमादार मॅडम या ठिकाणी आलेले आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी आमच्या रेशन दुकानदार संघटनेचे तालुका मी गणेश एकनाथ मिसाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी नंदुरबार। आज शहादा तहसील कार्यालयामध्ये राष्ट्रीय ग्राहक दिन आयोजन करण्यात आलेले होते आणि राष्ट्रीय ग्राहक दिनाचा हा जो कार्यक्रम आयोजित केलेला होता यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक, रेशन दुकानदार, जिल्हा स्तरावरील अधिकारी उपस्थित होते। राष्ट्रीय ग्राहक दिनाचा हेतू हा आहे की सध्या भारतीय अर्थव्यवस्था असेल किंवा अर्थव्यवस्थेमध्ये ग्राहक हा राजा झालेला आहे, परंतु त्या राजाला त्याचे अधिकार वापरता यावे, त्याची फसवणूक होऊ नये या अनुषंगाने काय उपाययोजना करता येतील, कायद्यामध्ये काय तरतुदी आहे यासाठी ही कार्यशाळा आणि हा कार्यक्रम आयोजित केलेला होता। यावेळी या ठिकाणी जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांनी जे नागरिकांच्या समस्या आहे त्या ऐकून घेतल्या। त्याचबरोबर डिजिटल अरेस्ट आणि ऑनलाईन जे फ्रॉड होतात त्याबद्दल देखील यावेळेस प्रबोधन करण्यात आले आणि कुणीही आपले OTP असतील किंवा ऑनलाईन माध्यमातून मोबाईलच्या व्हिडिओ कॉल मार्फत कुणी फसवले जाऊ नये असे या ठिकाणी आवाहन केले आणि निश्चित याद्वारे ही फसवणूक टाळली जाईल आणि आज जे कार्यशाळेला उपस्थित होते त्यांच्या मार्फत याचा प्रचार होईल असा मला विश्वास आहे, अशी खात्री आहे।